हाय ताई. सो आता फक्त 24 तास राहिले तर ऑफिशियली तू आता जगताप होशील. सो सो माझे मिक्स्ड फिलिंग्स आहेत ॲक्च्युली. म्हणजे कसं मांडू समजत नाही. अं, हम्म, भरपूर काही गोष्टी आहेत डोक्यात, पण काय काय सांगू. म्हणजे द मेन रिझन मला ही व्हिडिओ बनवायची इच्छा आहे. मला ॲक्च्युली आय एम बिट ऑफ इंट्रोवर्ट. सो मी फिलिंग्स जास्ती व्यक्त करू शकत नाही. सो आय गेस दिस इज द राईट टाईम. मला माझ्या काय डोक्यात आहे की माझे फिलिंग्स तुझ्याबद्दल एक्सप्रेस करायचं आहे. सो लहानपणापासून आपण आपलं जुळायचं नाही कधी. ऑफकोर्स 5 इयर्सचा गॅप होता आपल्या दोघांमध्ये, तर आपले माइंडसेट किंवा विचार कधीच जुळायचे नाही. मम्मी पप्पांना टेन्शन यायचं, कसे पुढे जातील, कसे राहतील सोबत, काय नुसते भांडतात वगैरे वगैरे. सो आय गेस जसं जसं आपण मोठं होत गेलो, भांडणं वाढत गेली. मला वाटायचं की आपण कधीच म्हणजे भाऊ बहिणीसारखं नाही, कधी बोललो तर आपलं क्रॉस व्हायचं. सो सो आय गेस द टर्निंग पॉईंट वॉज मी जेव्हा दिल्लीला गेलो आणि जेव्हा आपण एकमेकांशी लांब राहिलो, तेव्हा आपल्याला ॲक्च्युली एकमेकांची व्हॅल्यू कळायला लागली की कसे आहोत, काय आहोत. पण आय गेस तोपर्यंत भरपूर लेट झालेला, कारण तोपर्यंत तुझ्या लग्नाच्या पण गोष्टी चालू झाल्या. तर आपल्याला म्हणजे कॉल्स करायचो आपण एकमेकांना हे बी. सो इट वॉज अ डिफिकल्ट पिरियड फॉर आवर फॅमिली. कारण लग्न होईच म्हणजे सर्वांना माहिती आहे स्वभाव कसा आहे, तुला कसा पोरगा पाहिजे वगैरे वगैरे. तर आपले सतत कॉल्स व्हायचे, हे व्हायचे, भांडणं व्हायची नेहमी की कसं होणार, काय होणार. सो आय गेस जेव्हा मी पुण्याला आलो तेव्हा मला वाटतं इट वॉज अ टर्निंग पॉईंट इन माय लाईफ. बिकॉज म्हणजे मी जे दिल्लीला होतो तेव्हा फक्त मी माझ्यामुळेच होतो की स्वतःच फक्त फॅमिलीमध्ये काय व्हायचं मला माहीत नसायचं. तर जेव्हा मी पुण्याला आलो आणि जेव्हा मी आता रिग्रेट करते ॲक्च्युली, मी पहिले पण पुण्याला यायला पाहिजे होतं. कारण आय गेस 1.5 इयर वॉज द बेस्ट टाईम. जेव्हा आपण सोबत राहतो तेव्हा मग भरपूर मजा केली, भरपूर शिकायला भेटलं. सो भरपूर गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी मी मिस करणार. सो बिकॉज यू आर लाईक माय मदर, सेकंड मदर. भरपूर हे केलं, कसं वागायचं, कसं आपल्याला प्रेझेंट करायचं, प्रोफेशनल लाईफमध्ये असू दे किंवा पर्सनल लाईफमध्ये असू दे. तर डिपेंडन्सी झालेली बेसिकली माझ्या लाईफमध्ये. कुठलीही गोष्ट असू दे, लिटरली मला आठवते मी जेव्हापासून कॉलेजमध्ये गेलो तेव्हापासून मी स्वतःहून कधी कपडे घेतलेच नाही आहे. तूच मला हे कपडे घेऊन द्यायचीस, काही असू दे. भरपूर गोष्ट मिस करेन. आपले मुंबई टू पुणे राईड्स, चिकन पॉपकॉर्न, नंतर आपले फ्राईज जे आपण खायचो, आपण जे गॉसिप्स करायचो, भरपूर गोष्ट मिस करेन मी. जेव्हा ऋषी आला तेव्हा आपण भरपूर गोष्टी करायचो की कसा तो तुमच्या गोष्टी व्हायच्या, हे व्हायच्या. तर म्हणजे जेव्हा तुझं लग्न व्हायचं तर पुढे जायचं तेव्हा मी खुश व्हायचं, ठीक आहे मला अजून ताईसोबत टाईम स्पेंड करायला वेळ भेटेल. आणि नंतर ऋषी आला तर नंतर तुमचं जुळायला लागलं, सर्व व्हायला लागलं. सो आय वॉज बिट जेलस बिकॉज ताईच्या लाईफमध्ये आलं तर प्रायोरिटी चेंज झाल्या. सो ह्युमन टेंडन्सी, काय करू शकत नाही आपण मी पण. तर नंतर मी पण ऋषीशी भेटलो वगैरे वगैरे. सो हॅपी होतो तुझ्यासाठी की फायनली सर्व खुश होते की ताईचं लग्न होईल. पण मला खुश नव्हतं कारण तू जाणार. बिकॉज यू आर पार्ट ऑफ माय लाईफ जी इम्पॉर्टंट आहे, कशाही वेळी असू दे.
भरपूर गोष्टी आहेत जे बोलण्यासारखे पण वर्ड्स शब्दात कमी पडू शकतात. भरपूर गोष्टी मिस करणार मी. किती बोललो की पुण्यात आहोत आपण, किती असू दे, पण प्रायोरिटीज चेंज होतात, सर्वांचे चेंज होतात, लाईफ चेंज होते. कितीही बोललो तरी. सो येस, रिकवर करायला मला भरपूर वेळ लागणार आहे, कारण तुझी सवय झालेली मला. लिटरली सवय झालेली. कुठेही जायचो, काही जायचो, काही विचारायचं असतो, तुझ्यासोबतच असायचो. म्हणजे शी वॉज लाईक माय ओपिनियन. म्हणजे जर ताईला आवडलं तर सर्वांनाच आवडलं, अशी डिपेंडन्सी झालेली. कुठल्याही गोष्टीमध्ये असू दे, कुठल्याही ह्याच्यामध्ये असू दे. सो पुण्यात येऊन भरपूर शिकायला भेटलो तुझ्याकडून. भरपूर काय लाईफबद्दल कळलं की कसं वागायला पाहिजे, काय आहे. सो आय विल मिस दॅट पार्ट अ लॉट. मी तेच विचार करतो आता. म्हणजे तू अशी आहे व्यक्ती की तू दुसऱ्यांबद्दल विचार करून घेतेस, की जरी तू पुण्यात घर घेतलंस तर ते विचार करून गेलं की अथर्वला कसं वाटेल. म्हणजे तू बेसिकली मला शेफारून ठेवलं आहे तू, की मला नाही भेटलं तरी अथर्वला बेस्ट गोष्ट भेटायला पाहिजे. सो मला माहिती आहे की म्हणजे मी तुझ्यासाठी भरपूर काय करू नाही शकलो, पण आय हॅव माय गोल्स. मला माहिती आहे मला काय करायचं आहे, काय आहे, आणि ते जे काय आहे ते मी पूर्ण करणार आहे. ऑफकोर्स तुझी मटकीचा भात वगैरे भरपूर काही गोष्टी मिस करणार आहे. सो अजून काय बोलू, काय मला सुचत नाही आहे. पण येस, किती काही बोललो की लोकांना वाटतं की अथर्व मयूर जास्ती बोलत नाही, काय म्हणजे नाही त्यांचं पटत. कितीही बोललं पण आमचं असं दाखवण्यासारखं प्रेम नव्हतं भावा बहिणी आणि भावाचं, की इंस्टाग्राममध्ये टाकायचं युअर माय बेस्ट. आमचं तसं कधीच नव्हतं. की आमचे आता असं झालं की लास्ट 2-3 इयर्स की आम्हाला दोघांना एकमेकांचं कळायचं काय आहे, त्या तिच्या डोक्यात काय झालं की त्या माझ्या डोक्यात काय झालं आहे. तर आम्हाला कधी एक्सप्रेस करायची गरज नाही पडायची. असं आमचं बॉन्ड झालं ॲक्च्युली. अँड दॅट वॉज म्हणून बोलतं की मी अजून पण रिग्रेट करतो. मी पुण्याला जर लवकर आलो असतो तर अजून मेमरीज क्रिएट झाल्या असत्या आपल्यामध्ये. सो येस, असं काय बोलू मला सुचत नाही ॲक्च्युली. आय गेस आता पण तू जातेस तर तू विचार करून जाते की अथर्वला हे असू दे, ते असू दे, त्याची लाईफ सॉर्टेड होऊ दे. म्हणजे काय बोलू, किती म्हणजे मग आय गेस आम्हाला एकमेकांबद्दल बोलायची गरज नाही पडायची. आमच्या दोघांचे माइंडसेट एवढे हे असायचे की आम्हाला एकमेकांबद्दल कळायचं की तिच्या ह्याच्यामध्ये काय चालू आहे, कसं बोलायचं. भरपूर गोष्टी मिस करणार. सकाळी उठून गोष्टी आपण डिस्कस करायचो तिच्या लाईफबद्दल किंवा माझ्या लाईफबद्दल, जे आता होईल पण त्या ह्याच्यामध्ये होणार नाही. कारण ती तिच्या लाईफमध्ये बिझी असेल, मी माझ्या लाईफमध्ये बिझी असेल. तिचा हा स्वभाव मला आवडतो की ती प्रत्येक वेळी स्वतःच्या पुढे दुसऱ्यांना विचार करून घेते. जसं तिने आता गाडी पण घेतली, तर तिने गाडी घेतली तर ते पण त्या दृष्टीने विचार केला की पप्पांना बरं वाटू दे, पप्पांना हँडी करू दे. भरपूर काही गोष्टी आहेत. जसं मला अजून पण ती गोष्ट आठवते की जेव्हा तिला फर्स्ट टाईम 1 लाख मंथची सॅलरी आली तर किती खुश झालेली. मला येऊन पहिले दाखवून तिने मला दाखवलं की अथर्व बघ मला सॅलरी आली. ती एवढी खुश झालेली. अजून पण मला गोष्ट आहे की तिचं ॲक्च्युली झालेलं अमेरिकेला झालेलं ऑनसाईट झालेलं, ती मी गोष्ट अजून रिग्रेट करतो की तिची ती गोष्टी फुलफिल नाही झाली. तिची ड्रीम होती, कारण मला माहिती आहे ती किती मेहनत करते. जॉब लेटर असू दे की काही असू दे, किती मेहनत हे करते, रात्रंदिवस काम करते. पण आय गेस काही कारणांमुळे
त्यावेळी ते झालं नाही कुठल्या गोष्टींमुळे, पण होईल फ्युचरमध्ये, ह्याच ह्याच्यामध्ये हे करतो. अजून भरपूर गोष्टी आहे सांगण्यासारख्या, पण अशी गोष्ट मी म्हणजे समोरासमोर मला बोलता येणार, बिकॉज आय एम बिट ऑफ इंट्रोवर्ट. मला नाही गोष्ट म्हणजे मी मनात भरपूर गोष्ट लावून देतो पण सांगत नाही. बट शी इज द पर्सन की मी कुठलीही गोष्ट सांगितली तरी ती ऐकणार, तिचे ओपिनियन्स देणार, भरपूर गोष्ट आहे. सो येस, आता जास्ती दिवस पण नाही, तासच राहिलेत फक्त. सो एवढंच बोलीन की तुला माहितीच आहे तुला कसं हे करायचं आहे पुढे, म्हणजे मला काय शिकवायची किंवा सांगायची काही गरज नाही आहे. पण फक्त एवढंच आहे, खुश राहा, काय राहा. कोणीही त्रास दिला, ॲक्च्युअली कोणीही लिटरली, जस्ट आय एम फोन कॉल हवे. कधीही, रात्र असू दे, सकाळ असू दे, कधीही कॉल कर, फक्त एक फोन कॉल हवे असेल मी. आणि हेच सांगू शकतो की या हॅपी मॅरिड लाईफ.